लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे फुलंब्रीमधून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायत कार्यालय घरकुल लाभार्थींना देणार, घरपोच बांधकाम परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की पंतप्रधान आवास शहरी योजनेअंतर्गत फुलंब्री शहरातील मंजूर घरकुल लाभार्थींना वारंवार घरकुलचे बांधकाम सुरू करण्याच्या सूचना देऊन सुद्धा लाभार्थी बांधकाम सुरू करत नाहीत। म्हणून शेवटची संधी म्हणून घरकुल बांधकाम करण्याच्या सूचना देण्यासाठी मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत कार्यालयीन अधिकारी कर्मचारी यांचे 5 पथक निर्माण केले। या पथकामार्फत 122 मंजूर झालेले घरकुल लाभार्थ्यांना बांधकाम करण्याकरिता प्रोत्साहित करणे तसेच बांधकाम करण्यास उत्सुक असलेल्या लाभार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन घरकुल बांधकाम मार्गी लावण्याकरता हे पथक शहरात फिरणार आहे। यावेळी असे निदर्शनास आले की 122 लाभार्थी लोकांनी अद्याप घरकुल बांधकाम चालू केले नाही। त्यांनी लवकरात लवकर चालू करावे। त्यात 55 जणांनी बांधकाम परवाना घेतला तर इतरांनी घेतलेला नाही। या बाकी लाभार्थ्यांना घरपोच बांधकाम परवाना नगरपंचायतच्या माध्यमातून दिला जाणार आहे व ज्या लाभार्थ्यांनी कामे सुरू करणार नाहीत त्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांनी दिली। या पथकात कार्यालयीन अधीक्षक प्रमोद तुपे, किरण गांगुर्डे, ज्ञानेश्वर काळे, अरुण शिंदे, महेंद्र जमदाडे, भाऊसाहेब राऊत, सुदर्शन काथार, भगवान होनमाळी, भरत कुदळे, अय्यूब शहा, युनुस सय्यद आदींची नियुक्ती करण्यात आली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा।